माणूस म्हणून जगण्यासाठी जय शिवराय मित्रांनो. तर मित्रांनो, आपला आजचा जो काही व्हिडिओ आहे तो आपण ॲटिट्यूड स्टेटस एडिटिंगवरती बनवला आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ एडिट करण्यासाठी आपल्याला कॅपकटची गरज पडणार आहे. सर्वात अगोदर आपले जे काही कॅपकटचे ॲप्लिकेशन आहे त्यामध्ये तुमचा फोटो आणि जे काही ऑडिओ मी तुम्हाला प्रोव्हाइड केले ते ऑडिओ तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचा आहे. आणि मित्रांनो, ज्या काही बीट मार्क आहे त्या बीट मार्क करण्यासाठी एक मी व्हिडिओ प्रोव्हाइड केला आहे. त्या व्हिडिओच्यानुसार आपले जे काही बीट असतील ते तुम्हाला मार्क करायचे आहेत. ओके. तर मित्रांनो, बीट मार्क करायचं म्हणजे काय, आपला जो काही फोटो आहे त्या फोटोला स्प्लिट करायचा आहे. या प्रकारे स्प्लिट वगैरे म्हणजे ज्या प्रकारे व्हिडिओ दिला आहे त्या प्रकारे स्प्लिट वगैरे करून घेतल्यानंतर आता तुम्हाला सुरुवातीला यायचं आहे. सुरुवातीला आल्यानंतर आता मित्रांनो, आपला जो काही पहिला फोटो आहे त्या पहिल्या फोटोला सिलेक्ट करायचा आहे. फोटोला सिलेक्ट केल्यानंतर ते सुरुवातीला जे तुम्हाला की फ्रेमचं ऑप्शन दिसतोय ते की फ्रेम ॲड करायचे आहे आणि फोटोच्या लास्टला की फ्रेम ॲड करायचे आहे. आता मित्रांनो, सुरुवातीच्या की फ्रेमवरती येऊन आपला जो काही फोटो असणार आहे त्याला तुम्हाला थोडंसं झूम करून घ्यायचं आहे. झूम केल्यानंतर या प्रकारे हा जो काय आपला फोटोला ॲनिमेशन आहे ते ॲनिमेशन क्रिएट होणार आहे. आता मित्रांनो, एक छोट्या बीटमध्ये आपला फोटो आहे बघू शकता. म्हणजे आपली जी काही पहिली बीट आहे या पहिल्या बीटवरती सिम्पली या बीटला तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. म्हणजे बीटमधल्या फोटोला सिलेक्ट करायचं आहे. तुम्हाला इकडे ॲडजस्टचं ऑप्शन बघायला भेटेल. ॲडजस्टवरती क्लिक करून सॅच्युरेशनवरती क्लिक करायचं आहे आणि जे काही सॅच्युरेशन आहे ते पूर्णपणे तुम्हाला मायनस करून घ्यायचं आहे. सॅच्युरेशनला मायनस केल्यानं आपला जो काही फोटो आहे तो ब्लॅक अँड व्हाईटमध्ये होऊन जाणार आहे. आता तुम्हाला ओकेवरती क्लिक करायचं आहे. ओकेवरती क्लिक केल्यानंतर इथून तुम्हाला बॅक यायचं आहे. मित्रांनो, इथे तुम्हाला ॲनिमेशनचं ऑप्शन बघायला भेटणार आहे. आता बघू शकता फोटोला सिलेक्ट केल्यानंतर ॲनिमेशनचं ऑप्शन बघायला भेटतोय. सिम्पली तुम्हाला इन ॲनिमेशनमधनं झूम वनचं जे काही ॲनिमेशन आहे हे ॲनिमेशन द्यायचं आणि खालची जे काही ड्युरेशन दिसतं ते एकदम फुलवरती तुम्हाला ठेवायचे आहे. नंतर तुम्हाला ओकेवरती क्लिक करायचं आहे. पुढचा जो काही फोटो आहे त्याला सिलेक्ट करून ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे. कॉम्बोची कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे. कॉम्बोवरती क्लिक केल्यानंतर आता मित्रांनो, तुम्हाला इथे बघू शकता वेव अँड स्लाइडचा एक इफेक्ट बघायला भेटते. तर हा इफेक्ट तुम्हाला ॲड करून ओकेवरती क्लिक करायचा आहे. ओकेवरती क्लिक केल्यानंतर पुढचा फोटो लगेच सिलेक्ट करायचा आहे. पुढच्या फोटोला सिलेक्ट केल्यानंतर आता सुरुवातीला एक की फ्रेम द्यायची आणि या फोटोच्या लास्टला एक की फ्रेम द्यायची आहे. आणि लास्टच्या की फ्रेमवरती जेव्हा तुम्ही लास्टची की फ्रेम या ठिकाणी ॲड करणार आहे, आता इथे मी केली आहे, तर हा जो काही लास्टला फोटो आहे तो तुम्हाला या प्रकारे असं झूम करून घ्यायचा आहे. म्हणजे एक आपली मुवमेंट आपल्या फोटोवरती कायम राहणार आहे. नंतर तुम्हाला तोच फोटो सिलेक्ट करून ॲनिमेशनवरती क्लिक करायचा आहे. इन ॲनिमेशनमधनं शेक 3चं ॲनिमेशन देऊन जे काही खालची ड्युरेशन दिसते ती 1.3 सेकंदवरती ठेवून ओकेवरती क्लिक करून घ्यायचं आहे. नंतर मित्रांनो, पुढे तुम्हाला ट्रान्झिशनचा ऑप्शन दिसतो. या ट्रान्झिशनवरती क्लिक करायचं आहे. आपले ट्रान्झिशन लोड झाल्यानंतर इथे पुल आउटचं जे काही ट्रान्झिशन आहे हे पुल आउटचं ट्रान्झिशन देऊन ओकेवरती क्लिक करायचं आहे. लगेच जो काही पुढचा फोटो आहे त्या पुढच्या फोटोच्या सुरुवातीला की फ्रेम ॲड करायची आहे आणि फोटोच्या लास्टला की फ्रेम ॲड करून जो काही लास्टच्या की फ्रेमवर फोटो आहे ते तिथे आल्यानंतर आपला जो काही फोटो आहे तो फोटो तुम्हाला झूम करून घ्यायचा आहे. या प्रकारे फोटो झूम केल्यानंतर त्याच फोटोला ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे सिलेक्ट करून आणि ते रॉक व्हर्टिकली जे काही ॲनिमेशन आहे हे ॲनिमेशन देऊन खालची जी काही ड्युरेशन दिसत्या ती 1 सेकंदवरती ठेवायची आणि ओकेवरती क्लिक करायचं आहे. या प्रकारे ओकेवरती क्लिक केल्यानंतर पुढच्या ट्रान्झिशनवरती क्लिक करायचं आहे. स्क्वेअर ब्लरचं जे काही ट्रान्झिशन आहे हे ट्रान्झिशन तुम्हाला द्यायचं आहे. ओकेवरती क्लिक करून पुढचा फोटो सिलेक्ट करायचा आहे. ॲनिमेशनवरती क्लिक करून कॉम्बोला सिलेक्ट करायचं आहे आणि इथे मित्रांनो बघू शकता डायनामिक शेक 2चा जो काही इथे ॲनिमेशन दिसतोय हा ॲनिमेशन तुम्हाला द्यायचं आहे. ड्युरेशन एकदम फुल ठेवून ओकेवरती क्लिक करायचं आहे. या प्रकारे मित्रांनो ओकेवरती क्लिक केल्यानंतर नंतरचं जे काही पुढचं ट्रान्झिशन आहे या ट्रान्झिशनवरती क्लिक करायचं आहे. इथे मित्रांनो बघू शकता हेक्झोनल ब्लरचं तुम्हाला इथे ऑप्शन झूमचा हेक्झोनल झूमचं जे काही ॲनिमेशन आहे हे ॲनिमेशन तुम्हाला ट्रान्झिशन आहे ते ट्रान्झिशन द्यायचं आहे. खालची जे काही ड्युरेशन आहे ते तुम्हाला इथे बघू शकता 1.1 सेकंद इथे एवढं ठेवायचं आहे आणि ओकेवरती क्लिक करून आता आपला जो काही लास्टचा फोटो आहे त्या फोटोला सिलेक्ट करून ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आणि कॉम्बोच्या कॅटेगरीमधनं बेंड झूमचा जो काही इथे ट्रान्झिशन आहे ॲनिमेशन आहे हे ॲनिमेशन देऊन तुम्हाला ओकेवरती क्लिक करायचं आहे. या प्रकारे मित्रांनो सगळे काही ॲनिमेशन तुम्ही अप्लाय केल्यानंतर आता सुरुवातीला यायचं आहे. सुरुवातीला आल्यानंतर इकडे आता इफेक्टच्या ऑप्शनवरती क्लिक करून व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. हॅलो ब्लरचा सुरुवातीला इफेक्ट ॲड करून नंतर ओकेवरती क्लिक करून जो काही इफेक्ट आहे ते इफेक्टला सिलेक्ट करून ऑब्जेक्टवरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि ऑल व्हिडिओवरती सेट करायचं आहे. ऑल व्हिडिओजवरती सेट केल्यानंतर आता मित्रांनो इथून ओकेवरती क्लिक करा. ओकेवरती क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला बघू शकता कुठे यायचं आहे. इथे आपली जी काही 2 आणि 3 सेकंदाच्या मध्ये बघू शकता 2 आणि 3 सेकंदाच्या मधला जो काही डॉट आहे त्या डॉटच्या थोडंसं पुढे आल्यानंतर आता मित्रांनो तुम्हाला बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. जी काही ग्लोईंग लाईनची कॅटेगरी आहे आता इथे बघू शकता बॉडी इफेक्ट. एक मिनटं मी दाखवतो तुम्हाला इथे बॉडी इफेक्ट. तर या बॉडी इफेक्टवरती क्लिक करून जे काही ग्लोईंग लाईनची कॅटेगरी आहे या ग्लोईंग लाईनच्या कॅटेगरीमध्ये तुम्हाला टोटेम फ्लेमचा एक इफेक्ट बघायला भेटेल. तर हा इफेक्ट ॲड करायचा आहे. हा इफेक्ट ॲड केल्यानंतर बघू शकता या प्रकारे ही जी काही आपलं मागे इफेक्ट आहे तो इफेक्ट येतो. ह्या इफेक्टची जी काही ड्युरेशन आहे ती मित्रांनो आपण कुठंपर्यंत ठेवलं बघू शकता. जास्त म्हणजे तुम्ही इथेपर्यंत ठेवलं नाही तर चालते. आपलं जी काही बीट आहे त्या बीटपर्यंत तुम्ही प्रॉपर ठेवा. ओके. या प्रकारे ठेवल्यानंतर आता जी काही छोट्या बीटमध्ये आपली म्हणजे बीट आहे ह्या बीटमधल्या फोटोपाशी तुम्हाला यायचं आहे. या बीटवरती आल्यानंतर आता तुम्हाला इथे कुठला व्हिडिओ इफेक्टमध्ये बघू शकता व्हिडिओ इफेक्टमध्ये इथे व्हाईट फ्लॅश 2चं एक इथे इफेक्ट आहे. तर हा इफेक्ट तुम्हाला इथे ॲड करून ओकेवरती क्लिक करायचं आणि ह्याची जी काही ड्युरेशन आहे ते आपल्या फोटोप्रमाणेच मित्रांनो ठेवायची. जास्त तुम्हाला वाढवायची.
एवढं ठेवल्यानंतर आता मित्रांनो आपली जी काही पुढची बीट आहे म्हणजे 5 सेकंदांची आणि 6 सेकंदाच्या मधला जो काही डॉट आहे त्या डॉटच्या पुढची आपली जी काही बीट असणार आहे या बीटपाशी यायचं आहे. व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. स्प्लिटची कॅटेगरी जी काय आपली आहे ते स्प्लिटची कॅटेगरी तुम्हाला सिलेक्ट करायची आहे. मिरर 3 लेअरचा इफेक्ट ॲड करून ओकेवरती क्लिक करायचं आहे. हा जो काही मिरर 3 लेअरचा इफेक्ट आहे तो इफेक्ट आता मित्रांनो जो काही पहिला आपला इफेक्ट होता तो आपण अप्लाय केला आहे जो काही तिथपर्यंत आहे. नंतर मित्रांनो आपला पुढचा इफेक्ट अप्लाय करण्यासाठी आपली जी काही ते आहे 17 सेकंदानुसार तुम्हाला सेट करायचं. तर ह्या बीटपाशी यायचं या प्रकारे स्पेशल आल्यानंतर व्हिडिओ इफेक्टवर क्लिक करायचे आहे. आपली जी काही स्प्लिटची कॅटेगरी आहे एकीच्या कॅटेगरी सिलेक्ट करून मिरर 3 लेअरचा इफेक्ट ॲड करायचा आहे. ओकेवरती क्लिक करायचं आहे. याची जी काही ड्युरेशन असणार आहे ते आपल्या बीट म्हणजे आपल्याला बघायला जिथपर्यंत फोटो आहे तिथेपर्यंत तुम्हाला ठेवायचे आहे. ॲडजस्टवर तुम्हाला ॲड करून फिल्टर आहे एकदम 0 करायचं आहे. आणि मित्रांनो जे काही वर्टिकल आहे तुमच्या फोटोच्या हिशोबावर प्रमाणे तुम्हाला ॲड करायचं आहे. करू शकता व्यवस्थितरित्या या प्रकारे ॲड करून घेतल्यानंतर ओकेवरती क्लिक करायचं आहे. आता मित्रांनो ते तुम्हाला यायचं आहे ड्युरेशन असणार आपली जी काही मित्रांनो आपली 20 सेकंदाच्या मध्ये जी काही डॉट दिसतोय त्या डॉटच्या थोडंसं पुढे यायचं म्हणजे आपला जो काही लेअरचा इफेक्ट आपण या ठिकाणी लावलाय फोटोला म्हणजे इथपर्यंत दिसतोय बघू शकता. म्हणजे आपला मेन फोटो चालू होतो दिसायला. तर या पोझिशनला यायचं बघू शकता 19 आणि 20 सेकंदाच्या मधला जो काही डॉट आहे त्या डॉटच्या थोडंसं पुढे या पोझिशनला आल्यानंतर तुम्हाला मित्रांनो ट्रेंडिंगच्या कॅटेगरीवरती क्लिक करायचं आहे. ट्रेंडिंगच्या कॅटेगरीमध्ये आता तुम्हाला बघू शकता ॲड करायचे इफेक्ट ट्रेंडिंगच्या कॅटेगरीमध्ये आता मित्रांनो आपला शेपचा ॲड व्हिडिओ ओकेवरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओमध्ये आपला शेप फोटोची जी ड्युरेशन आहे फोटोपर्यंत तुम्हाला ठेवायचं. ओके फोटोपर्यंत ठेवायचं. नंतर आता मित्रांनो तुम्हाला इथे करू शकता 13 सेकंदवर क्लिक करायचं. व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला करायचं आहे ते आपलं 7 वरती ठेवायचं. त्यानंतर तुम्हाला वाईपची दिसते इफेक्ट बघायला तुम्हाला 10 वरती ठेवायचं. ओकेवरती क्लिक करायचं मित्रांनो तुम्हाला ओकेवरती क्लिक करायचं आहे. तुम्हाला जे काही इफेक्टचा पार्ट होता तो झाला. आता तुम्हाला काय करायचं बघू शकता काही मेन स्क्रीनवरती दिसते आता चालू होते म्हणजे ह्या फोटोपासून आग्रह पुढची बीट असणार आहे. बीट पाशी तुम्हाला यायचं आहे. नंतर तुम्हाला ओव्हरलेवरती क्लिक डबल ॲड ओव्हरले करून करायचं आहे. यानं काय होईल मित्रांनो जे काही तुम्हाला इथे साइडला इमोजी दिसते इंटेन्सिटी एकदम मी दिली ती इमोजी तुम्हाला ॲड करून घ्यायची आहे. आता मित्रांनो तुम्हाला काय करायचं देखील जे काही ड्युरेशन असणार आहे ती ड्युरेशन तुम्हाला एकदम लास्टपर्यंत वाढवून घ्यायची आहे. तर अशा मित्रांनो व्हिडिओ शकता ज्या प्रकारे करायचं आहे ट्रेंडिंगमध्ये आपला व्हिडिओ बघितला होता त्या प्रकारचा आपला व्हिडिओ तयार झाला आहे. सिंपली तुम्हाला वरती शेअरच्या बटनवर क्लिक करायचं आहे आणि व्हिडिओ गॅलरीमध्ये सेव्ह पण वाढवून घ्यायचा आहे. इफेक्टला सिलेक्ट करून ॲडजस्ट वरती क्लिक करायचं आहे. जे काही स्पीड तुम्हाला दिसते ती 20 वरती ठेवायची. ओके 20 वरती स्पीड ठेवल्यानंतर जे काही स्टिकर वगैरे आहे ते एकदम 0 राहून देईन. बाकी काही विषय नाही. ओकेवरती क्लिक करा आणि आता तुम्हाला लास्टला यायचं आहे म्हणजे बघू शकता कुठं आली मी 15 आणि 16 सेकंदाच्या मधला जो काही डॉट आहे या डॉटपाशी आल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि ओपनिंग अँड क्लोजची जी काही कॅटेगरी आहे या कॅटेगरीमधनं तुम्हाला वर्टिकल क्लोज असं एक इफेक्ट बघायला भेटतो. तो इफेक्ट ॲड करायचा आणि ह्याची जी काही ड्युरेशन आहे ते एकदम लास्टपर्यंत तुम्हाला वाढवायचं आहे. आणि ऑब्जेक्टवरती क्लिक करून ऑल व्हिडिओवरती फक्त सेट करायचं आहे म्हणजे जे काही PNG वगैरे आहे ते देखील आपल्या या इफेक्ट बरोबर क्लोज होणार आहे. आता तुम्हाला एकदम सुरुवातीला यायचं आहे. इथे ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे. ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून जी काही PNG मी तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या तर बघू शकता ती PNG मित्रांनो तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचे ओव्हरलेमधनं आणि प्रॉपर असं वरच्या बाजूला सेट करायचे. ओके या प्रकारे झाल्यानंतर बघू शकता तुम्ही ज्या प्रकारे डेमोमध्ये व्हिडिओ बघितला होता त्या प्रकारचा आपला व्हिडिओ तयार झाला आहे. आता सिंपली तुम्हाला वरती शेअरच्या बटनवरती क्लिक करायचं आहे आणि या व्हिडिओला गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्यायचा आहे.